तर चला, सगळे रेडी आहेत? प्रश्न विचारू? छान बसलेत सगळे? व्हेरी गुड. माझा पहिला प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून आपण कोणाला ओळखतो? बघा, प्रश्न पूर्ण व्हायच्या पहिलं मयूरचं बोट वरती आलं होतं. चला, हर्षलला विचारूया. हर्षल. व्हेरी गुड. डॉक्टर APJ. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. जी नाही, जे. APJ अब्दुल कलाम. चला, आता मला सांगायचं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव कोण सांगेल? सांगा सांगा सांगा. सांगितलेलं आहे मी. शिवम. अवुल पाकीर जेनू. हां, मयूर. अवुल पाकीर जेनू लाब्दीन अब्दुल कलाम. बोला सगळ्यांनी. अवुल पाकीर जेनुल लाब्दीन अब्दुल कलाम. परत एकदा बोला. अवुल पाकीर जेनुल लाब्दीन अब्दुल कलाम. सांग मयूर आता. अवुल पाकीर जेनुल लाब्दीन अब्दुल कलाम. व्हेरी गुड. शिवम, तू सांग. मयूर, बस खाली तू. अवुल पाकीर जेनुल लाब्दीन अब्दुल कलाम. व्हेरी नाईस. खूप छान. चला, पुढचा प्रश्न. APJ अब्दुल कलाम यांचा जन्म कधी झाला? तारीख सांगायची, दिनांक. कधी झाला बरं? कोणत्या तारखेला झाला? असं नाही. उभं राहून. जय, उभं राहून सांग. 15 ऑक्टोबर 27 का? चल, आयुष उभं राहून सांग. 15 ऑक्टोबर 1931. व्हेरी गुड. किती जय? किती? परत एकदा सांग जय तू. 15 ऑक्टोबर 1931. व्हेरी गुड. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता मला सांगायचंय, तुम्ही बसा खाली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ते सांगायचं. ठिकाण सांगायचं. आता ठिकाण, गाव, राज्य. गाव नसेल आठवत तर राज्य तरी सांगा. चला, कुठलं राज्य? अरे, असं बसून नाही बोलायचं. हां, आता गाव सांगा. एवढी घाई केली ना, गाव सांगा. गाव. हिंड. हां, तू सांगते. सुरुवात सांगू मी. रामाचं नाव येतं त्याच्यामध्ये. प्रभू रामचंद्रांचं नाव आहे सुरुवातीला. सांगितलं होतं मी तुम्हाला. रामेश्वरम. कुठे? तमिळनाडू मधील रामेश्वरम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. व्हेरी गुड. बसा खाली. चला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. माहिती आहे तुम्हाला? तर कितवे राष्ट्रपती होते कोण सांगेल? व्हेरी बॅड. मला नाही आवडत हे. असं सांगितलंय का मी तुम्हाला? ठीक आहे, 11वे. बसा खाली. ठीक आहे, ज्याला येतं त्याने उभं राहून पटकन सांगितलं तरी चालेल. गंमत येईल जरा, नाही का? असं नाही. बस खाली. 11वे राष्ट्रपती होते. पुढे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? त्याने व्हेरी गुड. कोणतं? व्हेरी नाईस. सिट डाऊन. मजा येते तुम्हाला उत्तर द्यायला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता, बरोबर की नाही? तो कधी मिळाला रे? उभं राहून. जय सांग. 1997. व्हेरी गुड. सिट डाऊन. चला, पुढे. पुढचा प्रश्न विचारू. भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न APJ अब्दुल कलाम यांनी बघितलं होतं आणि त्याबाबत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं एक पुस्तक होतं. तर ते पुस्तक कोणतं? इंडिया 2020. कोणतं? इंडिया 2020. व्हेरी गुड. बसा खाली. आता मला सांगायचं आहे, तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एखादं तुम्हाला सुविचार म्हणा किंवा चांगलं प्रेरणादायी वाक्य जे मी तुम्हाला सांगितलेली आहेत अगोदर, आठवते का कोणाला? ज्यांनी. अरे मयूर, मयूर पार एकदमच आज रॉकिंग आहे. स्वप्न जी नसतात, जी तुम्ही झोपेत पाहतात. स्वप्न जी असतात
स्वप्न जी असतात जी तुम्हाला असं सतत जागा ठेवतात. छान, जोरात टाळ्या वाजवा मयूरसाठी. ठीक आहे, आता बघा, हे तर तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी खूप आपल्या देशासाठी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. राष्ट्रपती तर ते राहिले, त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये पण काम केलं. जे यान बनवतात का नाही, इस्रो, मोठ्या मोठ्या संस्था अंतरिक्षामध्ये पाठवतात ना यान, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. खूप महान कार्य आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. आणि त्यांचे विचार तर इतके प्रेरणादायी आहे ना, की त्यांचा विचार ऐकला तरी आपल्या वर्तनामध्ये काय होत असतो, बदल होत असतो. सगळ्यांचं लक्ष नाही आहे, ज्याचं लक्ष नाही त्याला मी प्रश्न विचारणार आहे. सागर, नको सांगू माहिती, तुम्हाला नाही आवडत का? जाऊ दे, मी बंद करते. ऐकायची का नाही सांगा सिरियसली. हां, मग ठीक आहे, मग ऐका. बघा, आता हे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहे ना, यांनी खूप महान कार्य केलं, पण त्यांचा मृत्यू झाला. कधी झाला माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती आहे? नाही माहीत? हां, सांग भावेश. 2015. आणि तारीख माहिती आहे? नाही माहीत. आज किती तारीख आहे? 27 महिना कोणता आहे? जुलै. मग 27 जुलै 2015 रोजी हे जे सर्वांचे लाडके राष्ट्रपती होते कोण? डॉक्टर APJ, बस खाली, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे काय झाले? निधन पावले, हे की नाही? त्यांची प्राणज्योत मालवली. मग माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा ते मरण पावले ना, तर त्यावेळी सुद्धा ते काय करत होते? विद्यार्थ्यांना काहीतरी सांगत होते, काहीतरी मार्गदर्शन करत होते. बघा त्यांचं कार्य. विद्यार्थ्यांप्रती त्यांना खूप प्रेम होतं. विद्यार्थ्यांनी खूप बदल करावा स्वतःमध्ये, विद्यार्थ्यांनी खूप मोठं बनावं, यासाठी ते नेहमी प्रेरणादायी काही गोष्टी त्यांना सांगत असायचे. तर मग कसा मृत्यू झाला सांगू मी त्यांना. शिलाँग, मेघालय राज्य माहिती आहे सगळ्यांना, भारतामध्ये आहे पूर्वेला. तर त्या ठिकाणी मेघालय राज्यामध्ये शिलाँग या ठिकाणी APJ अब्दुल कलाम 27 जुलैच्या दिवशी काय करत होते? IIM शिलाँग हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी स्टेजवरून त्या सर्व विद्यार्थ्यांना ते एक माहिती सांगत होते. कशाबाबत? की पृथ्वी ग्रहाची ही जी निर्मिती आहे, ही राहण्यायोग्य कशी झाली, त्याबाबत ते मार्गदर्शन करत होते. की आपण पृथ्वीवर राहतो की नाही, मग हा आपल्या राहण्यायोग्य कसा आहे हा ग्रह, याबाबत ते माहिती सांगत होते. आणि अचानक माहिती सांगत असताना स्टेजवर ते कोसळले, खाली पडले. त्यांना त्यावेळी काय झाला होता? अटॅक आलेला. जसं की आपण म्हणतो ना, हार्ट अटॅक येतो की नाही, मग माणूस लगेच पडतो वगैरे, कधी कधी मृत्यू पण होतो. वेळीच दवाखान्यात गेलं तर कधी कधी वाचतो पण, है ना. मग त्यांना लगेच तात्काळ दवाखान्यामध्ये घेऊन गेले. नेल्यानंतर डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांना वाचवण्यासाठी, जेवढं शक्य होईल तेवढे प्रयत्न केले, पण ते सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा प्राण वाचवता आला नाही. आणि मग बोधाती रुग्णालय होतं ते, ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी 27 जुलै 1915 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम ही सर्व आपल्यांना सोडून गेले. आजचाच तो दिवस. तर आजच्या ह्या दिवशी आपण या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना काय करूया? विनम्र अभिवादन करूया. काय करूया? विनम्र अभिवादन करूया सगळ्यांनी, हे की नाही. आणि त्यांना स्मरूया, त्यांच्या कार्याला स्मरूया. त्यांनी सांगितलेले प्रेरणादायी विचार घेऊन आपण विद्यार्थी म्हणून एक चांगला विद्यार्थी घडण्याचा प्रयत्न करूया. करणार सगळे?